नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा दसरा सण सर्वांसाठी उत्साह आणि चैतन्याचं वातावरण घेऊन येतो. उद्या शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा सण साजरा केला जाईल. दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून आपटेच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचं दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपटेचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात, यामागे काय शास्त्र आहेत ते जाणून घेऊया. चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा होय. 3.5 मुहूर्तापैकी दसरा एक महत्त्वाचा मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्यांची पाने, पाठ्यपुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शास्त्रांची पूजन करण्यात येते. धनसंपदा, शक्ती आणि ज्ञानसंपदा या 3 शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जनही केले जाते. दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून आपटेच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचं दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपटेचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात याबाबत जाणून घेणार आहोत. विजयादशमी आणि दसरा. दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशी आहे. दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरले आहेत. दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्तिरूपाने 10 दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी, आणि या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन ही 4 कृत्ये करायची असतात. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपटेची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे आणि या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व काय आहे? आपट्याला शास्त्रीय नाव बोहोनिया रिसोमोसा आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने आपल्या वास्तूत ठेवावेत आणि यामुळे वास्तूतून वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्व रूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपटेच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदानप्रदान होते त्यावेळी हे तेजतत्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने जिरवले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा असे सांगितले जाते. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपटेची पाने लुटण्याची म्हणजेच एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात. तर मग या प्रथामागचं कारण काय आहे? आपट्याच्या पानांना सोनं का म्हटलं जातं? या झाडाचं महत्त्व काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सोनं लुटण्याची प्रथा ही कोठून आली? हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजांच्या कहाणीशी जोडलेली आहे. तर ती कहाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुराण कथानुसार राम, लक्ष्मण
आणि त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्यांची महती एवढी होती की ज्या इक्ष्वाकू कुळात त्यांचा जन्म झाला ते पुढे रघुकुळ म्हणून ओळखले जाऊ लागले. संस्कृतमधल्या महाकवी कालिदासांच्या रघुवंश या काव्यात रघुराजांची आणि त्यांच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे. त्यात रघुराजांच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली आहे. तिचा सारांश अगदी साधारण असा आहे. कंस हा पैठण शहरातला देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा होता. वसंतंतू नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी म्हणजे वरतंतूंनी मला काही नको असे म्हटल्यावरही कंसानं त्याच्या मागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगादा लावला. त्याचा आग्रह पाहून काहीशा वैतागलेल्या वरतंतूंनी कंसाला म्हटलं, तू 14 विद्या शिकलात ना, मग मला 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. कंसाला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतूंना वाटलं. आणि पण कंस तसा हुशार. तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजांकडे गेला. रघुराजांनं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली. कंसानं काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचातच पडला. रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजित यज्ञ केला होता आणि आपली सगळी आधी संपत्ती गरिबात वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला होता. मातीची भांडी वापरू लागला होता. त्याने कंसाची मागणी पूर्ण करण्यासाठी 3 दिवसाची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं. पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजांचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला. त्यानं सगळं काही कंसाला दान केलं. पण कंसानं केवळ 14 कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वरतंतूंना दिल्या. दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला. कुबेरानेही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला आणि मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपटेच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कंसानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. आणि तो दिवस होता दसऱ्याचा. या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपटेची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली असावी हे आपल्या या कहाणीतून लक्षात येतं. पण आपट्याच्या झाडाचा उल्लेख केवळ पुराणातच नाही तर आयुर्वेदातही या झाडाला औषधी वनस्पती मानलं आहे. आपट्याचं झाड महत्त्वाचं का आहे तर आपट्याच्या झाडाचा थेट लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे त्याची 2 भागात विभागलेली पानं. कुणाला ती हृदयाच्या आकाराची, बदामाच्या आकाराचीही वाटतात. आपट्याच्या फुलांचा रंग पांढरा आणि काहीसर पिवळसर असतो. आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगावर वापरला जायचा. तसेच मूतखडा विकारात औषधामध्येही आपट्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. तर याची पानं कफ आणि पित्त या दोषावरही गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.